रडू नको सांगितलं. अरे बस कर रे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र, माझे जुने सहकारी नारायणराव राणे, मान्यवर व्यासपीठ आणि बाहेर सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि वार्ताहरांनो, खरं तर गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा मला म्हणत होतं की कुठे सभा घ्यायला लागतील. पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्याला नाही म्हणू शकत नाही. कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. खरं तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही. ते निवडून आलेलेच आहेत. मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. हा इतका सुंदर देखणा असा प्रदेश आहे. या प्रदेशामधली सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली जनता सुजाण आहे. साधी गोष्ट बघा, मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्या 9 भारतरत्नांपैकी तुम्ही जर नीट काढले सगळे तर त्या 9 भारतरत्नांपैकी जवळपास 7 भारतरत्न हे एकट्या कोकणामध्ये जातात. पावा काणे असतील, धोंडो केशव कर्वे असतील, विनोबा भावे असतील, सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, भीमसेन जोशी असतील, बाबासाहेब आंबेडकर, आमचे बाबासाहेब देखील इथले. त्यांचा जन्म इंदोरचा, पण सगळं काही झालं आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले 4 भारतरत्न हे दापोलीतले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं सुजाण असा हा मतदारसंघ कोण आपण भलं करू शकतो, कोण काय काय करू शकतो माहिती आहे. आज इथे अनेक पत्रकार बांधव आले, लांबून नमस्कार केला बरा. कारण या वेळेला सर्व लोक कोणाला मुलाखती द्यायच्या नाहीत. मुलाखती द्यायच्या इथे विधानसभेला, त्याच्यामुळे फारसे कोण जवळ यावेळेला आलेच माझ्या. पण पाठिंबा जाहीर केल्यानंतरची माझी पहिली जाहीर सभा. आणि मग मी तो पाठिंबा का जाहीर केला, कशासाठी केला हे मला गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ना सरळ चालणार आहे असा. माझ्या माता भगिनी जरा कानात मोठं घालावीत, कारण मध्ये मध्ये आमच्या ठाकरे जेनेटिकली प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे विचार करताना बैलासारखा बैल जसा मुततो ना तसा विचार नाही करत. बैल चालता चालता मुततो असा असा. मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली, मला एखादी गोष्ट समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार. तसं 2014 ते 2019 च्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडे झाल्या, मोदींकडे झाल्या, काही गोष्टी झाल्या नाही पसंत पडल्या. ज्या बाबतीत 2021 सभेमध्ये मी जाहीर स्क्रीनवरती दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला. काही गोष्टी नाही पटत मला. आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला पटलेली नाहीये, या गोष्टी मला पटल्या. मग ती नोटबंदीची असेल, पुतळ्यांची असेल, अनेक गोष्टी असतील. ज्या गोष्टी नाही पटल्या, ज्या गोष्टी पटल्या त्याचा जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे. ज्या प्रकारचा 370 कलम काश्मीरमधून रद्द झालं, किती वर्ष ऐकतोय. जेव्हापासून मला राजकारणाची समज आली, साधारणपणे तो काळ असेल 75चा वगैरे काळ असेल, ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी, उमज म्हणेन. उमज ज्याला म्हणतो आपण. 75चा काळ आणीबाणीचा काळ. तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरचं जे काही मी वाचलंय, 1947 साली हा देश स्वतंत्र झाल्यानंतर मी काही गोष्टी आणि ज्या वाचल्या आहेत, तेव्हापासून सुरू आहे 370 कलम रद्द करा. आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्याला आलं, नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं 370 कलम रद्द केलं. 370 कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग, पण तिथे तुम्ही एक इंच जमीन घेऊ शकत नाही. हे जे आजपर्यंत होतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या, किती सरकारने सांगितल्या गोष्टी की आम्ही करू, कोणी केलं नाही. ज्यावेळेला बाबरी मशिदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरात अनेक ठिकाणून ज्यावेळेला कारसेवक ज्यावेळेला अयोध्येला गेले, त्यावेळेला एक चॅनल नव्हती, फक्त दूरदर्शन होतं. पण त्या दूरदर्शनवर काही स्लॉट दिले जायचे, काही त्यावेळेला काही चॅनलचे काही रील्स असे काही होते, अर्धा स्लॉट दिले जायचे, वेळा दिल्या जायच्या. आणि जेव्हाही कारसेवक गेले त्यावेळेला तिथे मुलायम सिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं. त्या सगळ्या कारसेवकांना, अनेक कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेतं तिथे शरीर नदीमध्ये फेकून दिली होती. माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाही ती. कोणचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या औलादी. झालं कधी ते साधारणपणे 88-89 गोष्ट असेल तेव्हापासून सगळं सुरू आहे. विशेषतः अगोदरपासून असं असेल, पण हे सगळ्या जाणं, आंदोलन होणं, सगळ्या गोष्टी होणं आणि मग 92 साली त्याचा ढाचा गेला. ती पाडली गेली. 92 साली झालेली गोष्ट होती. 92 साली त्यावेळेला अगोदर सगळे कारसेवक मारले गेले आणि आता नरेंद्र मोदींचं सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो
पहिला भाग राम मंदिराचा उभा राहिला, रामलल्ला उभे राहिले, प्रतिष्ठापना झाली. जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचं आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या हातांना शांती मिळाली. नाही ते शक्य नव्हतं. ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत. मित्राची खरपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहता कामा नये आणि दुश्मनाची देखील स्तुती करताना मागे पुढे पाहता कामा नये. आणि मग मी विचार केला या सगळ्या गोष्टींमध्ये देशाचं काय झालं, या देशामध्ये ज्याला आपण उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो, व्हर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण, उभी फूटच म्हणते त्याला. एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक मोदींच्या विरोधात असा. 2019 मी जे बोललोय ना, आजचे जे आहेत विरोधी पक्ष यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची. कारण माझा हेतू स्पष्ट होता, माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता. हे अत्याचार नाही माझं. मला मुख्यमंत्री हवं होतं, मला मुख्यमंत्री दिलं नाही, मला ही गोष्ट हवी होती, मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात. हे नव्हतं तसं. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला. यांच्यासारखं नाही माझं. बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला. मी नाही विरोध करण्यासाठी. आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना, हे तुमचं जे 2.5 वर्षाचं जे काही झंगाट होतं ना, 2.5 वर्ष मला ते 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. समजा असं पकडूया त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची 2.5 वर्ष. आज बोललं असतं हे जे आज तुम्ही जे बोलता हे बोलला असता नसता बोललात. कारण सत्तेचा बोळा तोंडात. मग आता काय बोलणार? ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून लागली खाली. नाही तर कशाला बोलतायत? काल इकडे एवढी सांगितली काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत. वा रे वा. 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही. 2019 ते आता 2020 22 काय असेल 23 तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. का गेले उद्धव बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार, आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो ते तरी माहिती आहे का? माहित नाही. जैतापूरचा अणु ऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल. तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल? हे चालेल तुमच्या समोर. मी बरोबर बोलतोय? बरोबर. त्याचा स्फोट झाला तर काय होईल? मी एक यादी वाचून दाखवतो. मी जगातलं बोलतच नाही, मी फक्त भारतातलं बोलतोय. आता भारतामध्ये अणु ऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत? काकरापार पॉवर स्टेशन गुजरात, स्थापना 1993. मद्रास ऑटोमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू, स्थापना 1984.
नारोरा ऑटोमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश स्थापना 1991, कासगा ऑटोमिक पॉवर स्टेशन कर्नाटक स्थापना 2000, राजस्थान ऑटोमिक पॉवर स्टेशन 1980, तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र 1969, कुंदकुलम अणु ऊर्जा प्रकल्प तामिळनाडू 2013, एवढे अणु ऊर्जा प्रकल्प आता भारतामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये पडतील यांची चिंता वाढणाऱ्यांना माहित नाही का की भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे. न्यूक्लियर रिएक्टर स्फोट झाला स्फोट होतो, न्यूक्लियर रिएक्टरचा स्फोट होतो. न्यूक्लियर रिएक्टर मुंबईत आहे. तिथे कधी त्यांना आठवत नाही की बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर दूर लोटा इथून काढून टाका असं कधी बोललं मला आठवत नाही. पण कोकणामध्ये यायचं नाही. मग पुढचा आला विरोध झाला तो नाणार मग यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना पडणार मागायची जाती वगैरे. माझं असं म्हणणं हे सगळं नंतर नाणारमध्ये जेवढी जमीन आज ॲक्वायर केलेली आहे, लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहे, कोणी घेतलं जमिनी कसा निकामा झाला आणि नाणार होणार तिथे जमीन आली कुठून? बरं आली इथे फिरत असलेल्या आल्या जमीन लोकांकडून कमी पैशामध्ये घेतली. मग ह्यांनी नाणारला विरोध केला. मग काय मग मुख्यमंत्री झाल्यावर सांगितलं बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं. आता म्हणे बारसूला हलवा. मग बारसूला म्हणे 5,000 एकर जमीन सापडली. आता बारसू 5,000 एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. बाबा मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका. याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत. यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या जमिनी हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं. मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्त मुलांनी सरकार जास्त पैसे देतं. म्हणजे तुमच्याकडनं 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं 200 रुपये घ्यायचे. हे सगळे धंदे कोकणामध्ये सुरू आहेत. आणि याच्यासाठी पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा, जमिनीची किंमत वाढवायची, मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या. हे सगळे धंदे इकडचे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत, खासदार ऐकला यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत. याला बळी पडायचं तुम्हाला. या कोकणामध्ये चांगले उद्योग यावेत, प्रदूषण प्रकल्प यावेत. खरंच प्रत्येकाची इच्छा आहे. बाजूला गोवा बघा. अख्खं जग तिकडे जातं. जग पण गोव्यासारख्या बीचवर समजा ते चित्र दृश्य दिसतं आपल्याला ते जर आमच्या कोकणाच्या किनाऱ्यावर दिसलं 2020 एवढी गर्दी होईल. आणि बघ आमच्याकडे काय पालिका काय आमची संस्कृती बिघडते. आमची संस्कृती खराब होते. 2 वेळेस अन्न देऊ शकत अशी कोणती संस्कृती हो? इकडची संस्कृती खराब, इकडची संस्कृती मोठी. मग गोवा आणि केरळ आहेत लोक.
पक्ष स्थापनेच्या भाषणामध्ये मी एक उदाहरण दिलं होतं. आज मी पुन्हा एक उदाहरण देतो. नवं उघडलं त्यावेळेला आम्ही मलेशियाला गेलो होतो आणि मलेशियाला गेलो असताना तिकडे जेंटिंग हायलँड नावाची जागा आहे. आता अनेक लोक गेले असतील. त्याला मी जेव्हा गेलो त्याला एक हॉटेल होतं तिकडे. म्हणजे साधारणपणे किती अंतर असेल पकडू आपण, मुंबई ते माथेरान एवढं अंतर आहे. तिथे पोहोचलो आम्ही. सहज आपला तोची मारत होतो म्हटलं. खाली जाऊन चर्चा केली म्हटलं मोठ हॉटेल मोठं होतं ते, पण एकच हॉटेल होतं. म्हटलं काय रे ते बोले 100%. म्हटलं 100% काय आहे काय इथे? ते बोले इथे कॅसिनो आहे. बर संध्याकाळी शर्मिला अजून आमच्या बरोबर कोण दोघी जण होतो. आम्ही खाली कॅसिनो मध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. 5 वर्षात एकदा खेळलो. तिकडे आतमध्ये गेलो गेलो सगळे काय 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 बसले होते. 10 मिनिटात मी बाहेर पडलो. बाहेर आलो. बार होता. म्हणजे काय सांगायला नको ना आपला तिथे बसलो आणि माझं सहज वरती लक्ष गेलं. तिथे एवढी मोठी पार्टी एवढी मोठी पार्टी होती त्या बार मध्ये. त्याच्यावरती लिहिलं होतं मुस्लिम्स आर नॉट अलाउड. मुसलमानांना येथे परवानगी नाही. आता तुम्हाला गंमत सांगतो. मलेशिया देश पण मी त्याला म्हटलं कशासाठी मुस्लिम धर्मामध्ये दारू पिणं स्वतःच्या देशाची प्रगती करण्यासाठी जर एक देश आपल्या धर्माला बाजूला असेल, आपण कोणती संस्कृती घेऊन बसलो? कुठची संस्कृती? आणि मग आपला जो काय बाणा म्हणू आपण की बाय आम्ही या गोष्टी होऊ देणार नाही, आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही, आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही, बाकीची राज्य कुठे चालले? गोवा पुढे चाललाय. हॉटेलच्या छतच दिसतात तिकडे. केरळमध्ये दिसत आहेत. आम्ही तारकर्ली घेऊन बसलोय. तासन बस बसले तो डॉल्फिन दिसत. ह्याला जातात नाही काय ते जंगलात येतात ना वाघ दाखवायला. सावधानी डॉल्फिन आलाय. मला सांगण्याचा उद्देश असा की आज सगळ्या बाजूने हा सुंदर प्रदेश मला सांगतो म्हणजे आपल्या कोकणामध्ये हा संपूर्ण प्रदेश हा जो आहे त्याला जैवविविधता म्हणतात त्याला.
इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं पानं फुलं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी असं हे संपूर्ण आपला जो काय आपण सह्याद्रीची रेंज आहे ना ही आपल्या सगळं काय आहे ना खास हा सगळा प्रदेश सिंधुदुर्ग सगळा प्रदेश हा 2 नंबरला आहे जगात 2 नंबरला अमेझॉनच्या जंगलात हा प्रदेश येतो आणि या प्रदेशात आम्ही काय करतो काही नाही पावसाच्या दिवसामध्ये फक्त लोक येतात गाड्या लावतात धबधब्याखाली उभे राहतात हा इतका सुंदर प्रदेश व्हायला पाहिजे याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी यायला पाहिजे खरं तर आताचे कारखाने सोडून नारायणराव माझी इथे फक्त हॉटेल जाणार आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस जाणार कोणी सांगणार नाही गोव्यामध्ये आणि केरळामध्ये सगळेजण येतील जेवढा वेळ मिळाला मला अगदी आठवण नारायणरावांचा 6 महिने मिळाले होते मंत्रिपदाची जर पुढची 5 वर्ष मिळाली असतील ना कोणाला इथे प्रचाराला याची गरज लागली नसती सपाटासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं काय असतं हे नारायणराव तुम्हाला कळलं मी आणि विनाकारण माणूस गेली मला आजही आठवते नेहमी बाळासाहेब सांगायचे आम्ही कधी बाप्पा मला सांगायचे अंतुले नंतर कामाचा कोणी वाघ बघितला असं सपाटा बघितला असं आणि एखादा विषय समजून घेणं समजल्यानंतर तो मांडणं हे तुम्ही असं नका पकडू त्यांनी 4 गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या चांगल्या बोलतोय मी खरंच सांगतो मला ज्या मुख्यमंत्री झाले मला प्रश्न पडला की हे कसं करणार हे मुख्यमंत्री सांभाळतील तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून तो आवाका जो असतो ही गोष्ट हे कशी सांभाळणार काय सांभाळणार खरंच प्रश्न होता पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्री पद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया उदाहरण माझ्या आली नारायण तुम्ही कधी विसरून गेला असा गोष्ट हे आमच्या एके दिवशी आपले मोठी संस्था आपले अभयभंग माहिती तुम्हाला सामाजिक संस्था त्यांचे अभयभंग या अभयभंगांना घेऊन हे आमच्या एके दिवशी नारायणराव मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले सभागृह चालू होतं आणि बालमृत्यू कुपोषण या विषयामध्ये अभयभंग त्यांना भेटायला गेले त्याला अगदी शिंदे बरोबर होते ते आले अभयभंग आले म्हटल्यानंतर नारायणराव बाहेर आले पटपट त्याला बोलले की 5 मिनिटं द्या बाकीचं आवडतो बरोबर जरा तुम्ही इथे बसा झालं त्याच्या नारायणरावांनी सुरुवात केली कुपोषित बालक हा विषय अभयभंग नारायणरावांना समजून सांगत होते नारायणराव ऐकत होते विरोधी पक्ष नेते असताना दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी सभागृहामध्ये जाऊन जे भाषण केलं तो जो विषय ज्या प्रकारचा मांडला यांना शिदोऱ्यांना अभयभंगाने सांगितलं की म्हणे ते भाषण ऐकताना मला असं वाटलं की हे आपल्या संस्थेचे सभासद ठीक आहे मी 15 मिनिटं त्यांच्याशी बोललो पण त्यांनी 1.5 तास तिथे सभागृहामध्ये चिडीचूप सभागृह चिडीचूप आणि नारायणराव तिकडे त्या कुपोषण या विषयाविषयी बोलतात बालमृत्यू या प्रकारावरती बोलतायत एखादा विषय समजून घेणं त्याची हाताळणी कशी करणं
त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं हे ज्या माणसाला माहिती आहे तो आज तो माणूस तुमच्या समोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. माझी सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या माझ्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, आज जोडून विनंती आहे, त्यांना निवडून द्या. ही विनंती आहे, पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे. नुसताच बांगड्याकडे जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे? उद्या नरेंद्र मोदींचं सरकार परत बसेल येईल त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या कोकणा संदर्भातल्या माझे जे मत आहेत, माझी जे काही स्वप्न आहेत, मला जे काही म्हणायचं आहे, मी अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हे बाबा माझ्याकडे काम नाही होऊ शकत, असं होऊ शकत नाही, त्यातनं ते मार्ग काढणार. हा झाला त्यांचा स्वभाव. आणि म्हणून मला आपल्याला फक्त कोकणवासियांना, माझ्या माता भगिनींना, बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचंय की जे कोकणामध्ये आपल्याला आणायचंय, ज्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही वेळेला कोकण सोडावं लागतं, ती गोष्ट जर समजा उद्या कोकणामध्ये जर आपल्याकडे आली, सिंधुदुर्गामध्ये आली, रत्नागिरीमध्ये आली, आपल्याला कोकण सोडावं लागणार नाही, आपल्याला आपल्या जमिनी विकाव्या लागणार नाहीत, आपल्याला आपल्याच परिवारापासून विभक्त होता येणार नाही, व्हायची गरज लागणार नाही, जे व्हायचंय मिळणार आहे ते सगळं कोकणातच सगळं उभं राहील. आणि यासाठी म्हणून जर समजा तुम्हाला जे काही वाटतंय ते फक्त करू शकणारा माणूस हा फक्त नारायणराव राणे आहे. येत्या 7 तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड मताने आपण त्यांना विजयी करावं अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची विचार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रपती